नमस्कार सगळ्यांना, गीतू ज्योती चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर कसे आहेत सगळेजण? ठीक आहेत ना? मी पण ठीकच आहे। तर काय नाही, मागे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला मंगळगिराचा पूर्ण व्हिडिओ दाखवेल। तर मग चला, आज ती वेळ आलेली आहे की आपण मंगळगिराचा पूर्ण व्हिडिओ दाखवेल। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा, कमेंट नक्की करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि व्यवस्थित बघायला मिळणार नाही। तर मग चला, आपण मस्त बघा, आता इकडे इतकं छान वातावरण होतं आणि तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये बोलली होती की सबस्टेशन आहे, आता ते सगळं गवताळमध्ये झाकलं गेलेलं आहे, सबस्टेशन दिसतच नाही। आणि इकडे बघा, आपली अंमळनेरमधली बोरी नदी केवढी मोठी आहे बघा। आणि मागे यात्रा पण भरलेली होती, मे महिन्यात यात्रा भरते, खूप मोठं यात्रा राहते। 30 दिवस तरी चालते ती, म्हणजे जवळपास 1 महिना। तर इकडे आपण आता आलेलो आहेत मंगळगिऱ्याच्या रस्त्याकडे। तर इथं बघा, इथं दिसतंय श्री मंगळगिरी मंदिर। तर बघा समोरून काय येतोय, गणपती। तर आम्ही डायरेक्ट गणपती बघायला थांबून गेलो, कारण की गीतूला खूपच आवडतो। तर मग ती म्हणे बाप्पा बाप्पा, तिला बोलता येत नाही तरी पण ती बाप्पा बाप्पा करत होती। म्हटलं गाडी थांबून घेऊ आपण। तर लांब होतं खूपच, मग जवळ येऊ दिलं तेव्हाच व्हिडिओ घेईल म्हटलं। तर बघा, खरंच खूपच मोठा गणपती होता आणि ते काय माहीत कुठं जात होते तर त्या गणपतीला घेऊन। तर गीतूला खूपच आवडत होता, गीतू बाप्पा बाप्पा करत होती, तिला थोडं बरं वाटलं। तिकडून आपण लगेच आता मंगळगिराच्या रस्त्याला लागलो। तर बघा, मंगळगिराच्या रस्त्यापासूनच एवढं झाडं आहेत की काय सांगू तुम्हाला। मध्ये पण तुम्हाला खूपच असे सगळे नीम वगैरे सगळे झाडं तुम्हाला दिसतील। तर तुम्ही पण एकदा नक्की या मंगळगिरावर, खरंच खूपच भारी आहे। तर आपण इकडे मंगळगिराकडे येऊन गेलेलो आहे। तर खूपच छान आहे बघा, सगळे म्हणजे फुलांनी सजवलं होतं आणि मला फुलं खूपच आवडतं। आणि तर छान अशी रांगोळी काढली होती, पण ती पुसली गेलेली, कारण की लोक म्हणजे जनता खूप येते, त्याच्यामुळे ते पाय वगैरे ठेवतात, त्याच्यामुळे ती पुसली गेलेली। आणि तिकडे तो हॉल आहे, तो जेवणासाठी राहतो, म्हणजे दर मंगळवारी जेवण राहतं तिथं। आणि इकडे अंग प्रदक्षिण म्हणजे असं छोटे कपडे वगैरे काही चालत नाही, चप्पल पण चालत नाही, चप्पल पण बाहेरच काढावं लागते। आणि इकडे शेळीपालन आहे, त्याच्यामुळे परवानगीशिवाय कोणीच आत जाऊ शकत नाही। आणि इकडे बघा केवढे खूपच असे झाडे होते, मला खूप आवडले। आणि हा कळस बघून तर माझं मन खूप प्रसन्न झालं होतं, केवढा कळस, बापरे। आणि ते जे मंगळगिराचे ते स्टिकर दिसत आहे ना, ते अंमळनेरमधलं सगळे गाडी वगैरे काही राहतं लोकांचे, ते स्टिकर लावलेले राहतात। आमच्या गाडीला काही लावलं नाही, अजून लावावं लागेल। खूप मस्त आहे। मी हिच्या पप्पांना बोलले की गीतूला पण घेऊन येत जा, म्हणजे असं तिला पण थोडं बरं वाटेल। खेळत असते तेव्हा मला पण छान वाटतं, घरात पण कसं बोर होऊन जातं। तिच्या पप्पांना सांगितलं की तिला घेऊन येत जा, तिचे पप्पा म्हणे हो म्हणे। आणि लांब पण येऊन जातं ना खूपच, ते पण कंटाळ्या करतात। इकडे बघा, हे पाय धुवायचं आहे, पाय धुवायशिवाय कोणी जाऊ शकत नाही मध्ये। आणि हिला तर एवढं आवडत होती, तिकडेच जात होती पायाकडे, ते पाय धुवण्यासाठी। हे बघा मंदिर आहे, छोटंसं आहे पण खूपच छान आहे। त्याच्यामुळे मंदिर पण बंद करून ठेवलेलं होतं त्यांनी, कारण की त्यांना असं त्यांचे रूल्स आहेत काहीतरी, त्याच्यामुळे ते दर्शनाला कोणालाच जाऊ देत नाही। आणि आरतीच्या 15-20 मिनटं पहिले ते मंदिर वगैरे लावून घेतात। आणि इकडे आपल्याला काही शांती वगैरे किंवा पूजा वगैरे करायची असेल तर त्यांनी तो अलग भवन केलेला आहे, मी तुम्हाला तो नक्की दाखवेल। मध्ये नाही जाऊ देत, पण बाहेरून मी तुम्हाला नक्की दाखवेल। आणि असं एवढं मोठा मंडप बांधलेला होता, कारण की पाणी वगैरे पडतात।
5 मिनिटात भगवंतांच्या महाआरतीला सुरुवात होणार आहे. आलेल्या भाविकांनी जागेवरती उभं राहा. लगेच 5 मिनिटात भगवंतांच्या महाआरतीला सुरुवात होईल. आरती वगैरे झालेली होती. मग म्हटलं चला आपण त्यांना मी तिकडे बसवलं गीतूला आणि गीतूच्या पप्पांना, कारण की ते इकडे आले असते तर आणखी एवढी गर्दीमध्ये ते गीतू पण चिडचिडपणा करते, त्याच्यामुळे आणलं नाही तिला मी इकडे. तर बघा केवढी गर्दी होती, म्हणजे आरतीला 10-15 मिनटं झालेले होते तरी पण एवढी गर्दी होती, कारण की रात्रीची वेळ राहते ना, मग संध्याकाळी लोक जास्त येतात, म्हणजे रात्री जास्त लोक येतात. तर 7ला कंप्लीट 7ला आरती होते आणि 7:30 वाजलेले होते. तेव्हा म्हटलं चला आता गर्दी कमी झाली असेल, पण नाही, गर्दी इतकी होती की काय सांगू. आता इकडे एंट्री झालेली. आपण हातपाय धुवूशिवाय मध्ये आपल्याला एंट्री होत नाही, कारण की खूपच जागोजागी असे कॅमेरे लावलेले आहेत त्यांनी. तर मी पण हातपाय वगैरे धुतले, मग काही दर्शन वगैरे झालं गेली, कारण की मंदिरमध्ये बघा कोणीच दिसत नाहीये. तर इकडे पण मला गणपती बाप्पाची आरती पण पुढे निघाली, कारण की ते जास्त वेळ मंदिरात राहू देत नाही, कारण की गर्दीच एवढी राहते, त्याच्यामुळे ते पण काही गर्दी राहू देत नाही. मग मी इकडून असं पायरी तिकडे उतरते. खरंच खूपच भारी. आज साहेबांना सुट्टी होती, पण ते पण म्हणतील की हिने पण काही आराम करू दिला नाही आज. तर बघा इकडे सगळे मीटर आहेत. खतरो के खिलाडी म्हणजे गीतूचे पप्पा करतात ना, हे मीटर रूम आहे तिथं. तर मग खाली बघा, मी तुम्हाला तो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर खाली इकडे असं गणपती मस्त बसवला आहे, आणि बघा बाळकृष्ण पण आहे मस्त छानसं. मला खूपच आवडत होतं, आणि मला ग्रीन म्हणजे मला ग्रीन कलर खूप आवडतो, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की व्हिडिओज घेत राहू, पण म्हटलं चला तुम्हाला सगळं पूर्ण दाखवायचं आहे, तर आपल्याला काय, आपण कधी पण येऊ शकतो. पण तुम्ही व्हिडिओद्वारे नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. तर इकडे होम आहे, आणि आजूबाजूला अशी जाळी पॅक केलेली, कारण की इथं खूपच असं पाणी आहे, बघा कमळ पण आहे. तर त्याच्यामुळे असं त्यांनी जाळी लावून ठेवलेली, की कोणी म्हणजे छोटे मुलं वगैरे पाण्यात हात टाकतात, त्याच्यामुळे त्यांनी अशी मस्त सुंदर अशी जाळी लावून ठेवलेली आहे. आणि ते पण उगाच रिस्क नाही घेत. आणि हे बघा सगळं फ्लावर्सने सजवलेलं होतं. मला तर खूपच आवडतं. तुम्हाला पण आवडतं का नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि नक्की या मंगळगिरावर. तर इकडे बघा असं मंडप वगैरे पण होतं इकडे बाजूला. तर इकडे असं इकडे पण कमळच आहे. इकडे असे फोटो वगैरे काढायला खूपच भारी जागा आहे. आणि इकडे असं म्हणजे स्पेशल जागा दिलेली आहे, की कोणी पण येऊ की फोटो काढायला खूपच छान आहे. आणि बघा मला तर असे झाडं खूपच आवडतात, त्याच्यामुळे मी जास्त कधी झाडांच्या व्हिडिओ घेते.
आणि काय माहीत मला खूपच आवडतात झाडं. आणि हे बघा इकडे बसलेले होते गीतू आणि गीतूचे पप्पा. हं. तर ते मला हाय करतील आता. गीतू हाय कर बेटा. हाय. हां. अरे वा, गीतूने हाय केलं. बाय. तर हे बसलेले होते इथं असे शो म्हणून हे लावलेलं आहे यांनी. म्हणजे काय माहीत कशाचं बनवलं आहे, पण खूप छान आहे. आणि आम्ही मागच्या हप्त्याला आलो होतो तेव्हा इथं पाववडे खाल्ले होते आम्ही. तर ते दुकान आता बंद आहे. काय माहीत संडेला बंदच असेल, आज संडे आहे ना मग. तर इकडे असं बसायला पण जागा आहे खूपच मस्त. तुम्हाला मी तिकडे त्रिशूलकडे पण घेऊन चालेल. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझा आवाज तुम्हाला आवडतो की नाही. कारण की मला जास्त म्हणजे असं बोलायचं जमत नाही. मी नवीन नवीन आहे यूट्यूबवर. तर त्याच्यामुळे मला काही जास्त समजत नाही. पण मी खूप प्रयत्न करते की मी स्वतःला म्हणजे तुमच्यापुढे व्यवस्थित म्हणजे मांडणी करू शकते बा. आणि इकडे बघा असं मस्त आहे लाईट लागतील ना तेव्हा खूपच छान वाटतं. आणि इकडे बघा असं काहीतरी होतं. इकडे छत्री होती आणि छत्रीला असं ग्रीनने सजवलं होतं. पण ते आता काय माहीत त्यांनी काढून टाकलं असेल. आणि इकडे बघा हे लाईट आहेत. रात्री खूप छान असे चमकतात ते 2 लाईट आहेत. आणि इकडे बघा की तुला खूपच आवडत होतं मग, पण ते हात लावू देत नाही त्याच्यामुळे तिचे पप्पा तिला तिकडे घेऊन गेले. आणि थोड्या वेळात लाईट वगैरे लागतील ना तेव्हा खूप छान वाटेल. हे नाथ नारायण वासुदेवा. तर तुम्हाला माझा आवाज कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की मला असे देवांचे किंवा पिक्चरचे असे गाणे म्हणजे म्हणायला खूप छान वाटतं आणि ऐकायलाही छान वाटतं. तर मला मराठी हिंदी सगळे गाणे अहिराणी गाणे पण आवडतात जास्त. तर इकडे बघा ते ग्रीन नेटच्या खाली इकडेच आहे बाजूलाच. तर खूपच छान आहे. इकडे पण पाणी येतं आणि इकडे असं गोल गोल लावलेलं आहे. आणि इकडे बघा असं मस्त कमळचे झाडं आहे तिकडे. म्हणजे पाण्यातच राहतात ना कमळचे झाड. तर मला खूपच आवडत होतं. असं वाटत होतं की इथून निघूच नको. आणि बघा पाणी चालू झालं इकडे. मस्त खूप छान वाटत होतं. गीतूला असं वाटत होतं की मी चालू करते आणि बंद करते त्याच्यामुळे ती तिथंच बसलेली होती. आणि त्यांनी सगळे लाईट लावून दिलेले होते त्याच्यामुळे एकदम मस्त असं उजाड पडलेलं होतं. बघा आता लाईट त्यांनी लावून दिलेले तर लोकांना कसं मग काय. मी इकडे येऊन गेली फोटो काढण्यासाठी. गीतूचे फोटो काढले. आणि बघा इथं खूप असं सुंदर सुविचार लिहिलेले होता. तुम्ही वाचून घ्या. साधना से श्रेष्ठ होता है. अहंकार से नहीं इंसानियत से श्रेष्ठ बनता है. भावनों से नहीं भावना से श्रेष्ठ बनता है. अनिति से नहीं उच्च नीति से श्रेष्ठ बनता है. उच्चारण से नहीं उच्च धारणाओं से बनता है. तर काय माहीत मला वाचता येतं का नाही. सॉरी, म्हणजे वाचता आलं नाही कारण की व्हिडिओमध्ये पटकन मी खाली घेऊन घेतलेला आहे कॅमेरा. त्याच्यामुळे मला काही एवढं सुधरत नव्हतं वाचायला. म्हणजे मला एवढं जमत नव्हतं वाचायला. तर बघा तुम्ही नक्की बघजा. ला ला ला. आणि ही मला आहे ना एवढी त्रास देत होती. ती नुसती गोल गोल फिरवते ती की नको मी नाही येणार तुझ्या मागे, मला फक्त खेळू दे. आणि इकडे बघा असे लाईटे पण लागलेले होते. आणि लोकांना तर फोटो काढायचं खूपच आवडतं. आणि काय माहीत गीतूच्या पप्पांना काही आवडत नाही. मस्त निवांत एका जागेवरच बसलेले होते. आणि ही मांजर माझ्या मागे मागे फिरत होती नुसती. आणि तिला एवढं आवडत होतं इथं ती नुसती. मग काय, गीतूला भूक लागली आणि चिप्स आणि बालाजी वेपर्स
गीतूच्यासाठी खायला आणले. तिला खूप आवडतात. तेव्हा लाईट लावले नाही होते त्यांनी, तर म्हटलं चला इकडे पण आता लाईट लावलेले आहेत, मग तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ शेअर केला जाईल. कारण की लाईटमुळे खूपच छान दिसत होतं, म्हणून मी तुमच्यासोबत असं लाईटचा व्हिडिओ घेतला. कारण की तेव्हा असं व्यवस्थित दिसत नव्हते, आता किती मस्त दिसते बघा तुम्ही पण. मी त्याच्यामुळे तिकडे गेली होती, कारण की तुम्हाला पण लाईटांचा सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला जाईल म्हणून. तर बघते तर इथं घरचे होते नाही आणि ते वरती जाऊन बसले होते, मग मी आता त्यांच्याकडे जाते. तर गीतूचे चिप्स काय माहीत खाल्ले गेले की नाही ते पण बघते. आणि तिला खरंच खूप मज्जा येते. त्यांना बोलले मी की तुला दर संडेला आणायचं, आणि आता ती पण बघा केवढी खुश आहे ना. तर मला पण खूप छान वाटलं की गीतू खुश तर मी खुश. तर आता काय मग घरी जायची बारी आली होती, आणि गीतू सांगत होती की पप्पांना पण घे. म्हटलं हो गं बाई, तुझ्या पप्पांना की मी तर सोडणार नाही. आणि गार्डन पण आहे, खूप मोठं गार्डन आहे. मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ पण नक्की शेअर करेल. आणि कसं 8 वाजून गेले होते, त्याच्यामुळे तो व्हिडिओ काही घेतला गेला नाही, कारण की बंद होतं बघा, इकडे सगळं बंद होतं. आणि पोलीसचे वगैरे पण सगळे राहतात, म्हणजे पोलीस वगैरे सगळेच राहतात, तर ते काही जाऊ देत नाही. तर मग चला बाय, आता घरी जातो आहे. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. आणि खरंच थँक्यू. इकडे जेवणाचा कार्यक्रम राहतो, तो मंगळवारी राहतो. तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि इकडे चप्पल वगैरे काढतात आणि आपल्यालाच इथं ठेवावं लागतात. तर मग चला बाय. तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता वाजले आहेत 8. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खरंच मनापासून. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठपर्यंत बघताय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मंगळगिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच. तर मग ठीक आहे, बाय बाय. तर मग चला सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सबस्क्रायबर पण खूपच कमी आहेत. तुमचा सपोर्ट राहील तर मी पण पुढे जाऊ शकते, त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बाय.